नमस्कार, मी सुधाकर काशीद, कोल्हापूर तरुण भारत। आपण रस्त्यावरून नेहमी जात असतो, पण रस्त्यावरून आपल्या समोरून येणाऱ्या, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे आपलं लक्ष जातंच असं नाही। पण अशी ही एक व्यक्ती आहे की ते जर रस्त्यावरून निघाले तर रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष ते वेधून घेतात। लक्ष वेधून घेण्यासाठी माणसं अनेक वेगवेगळे प्रकार करत असतात, पण रंगराव हिवराप्पा जोग हे राशिवडे गावचे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातले, त्यांचे हे व्यक्तिमत्व असं आहे की यांच्याकडे कोणाची नजर जाणार नाही असं होतच नाही। नुसती नजर जात नाही तर प्रत्येकाच्या मनात त्या क्षणी एक प्रश्न येतो, कोण असतील हे मिशीवाले, फेटेवाले आणि इतक्या रुबाबात चालणारे? हा प्रश्न साहजिकच मनात येतो आणि त्यांची ओळख आपली अशी असावी असे प्रत्येकाला कळत न कळत वाटून जाते। तर मी आता संभाषण करणार आहे या रंगराव जोग यांच्याशी। यंदा तरुण भारत कोल्हापूरचा दिवाळी अंक प्रथमच बाजारात येत आहे। साधारण दिवाळी अंक म्हटलं की तो अधिक आकर्षक दिसावा यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात। त्यात कुठं अभिनेत्रींचा फोटो असतो, एखाद्या अभिनेत्याचा फोटो असतो, किंवा एखादं पर्यटन स्थळ असते, फुलं असतात, बागा असतात, वेली असतात, झाडं असतात, असं वेगवेगळे प्रकार मुखपृष्ठ तयार करताना वापरले जातात। पण तरुण भारत कोल्हापूरनं असं या वर्षीच्या दिवाळी अंकाचं एक मुखपृष्ठ या रंगराव जोग आणि एक अस्सल धनगरी माणूस, किंबहुना मातीशी अगदी नाळ जोडलेला हा माणूस, त्यालाच मुखपृष्ठावर घ्यायचं ठरवलं। आणि बघता बघता हे रंगराव जोग प्रत्येकाच्या मनाला जाऊन भिडले, आमचा अंक जाऊन लोकांशी भिडला आणि या व्यक्तिमत्वाबद्दल लोकांचं कुतूहल किती आहे हे आम्हाला जाणवू लागलं। आज तरुण भारतच्या कार्यालयात तेच आलेले आहेत आणि मग आम्ही ठरवलं की यांच्याशी संभाषण करायचं आणि साऱ्या त्यांच्या या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या त्या धनगराच्या एकूण मेंढ्या पालनाच्या व्यवसायाच्या निमित्तानं सगळं डोंगराळ भाग त्यांनी पाहिलेला आहे, निसर्गाचं वैभव त्यांनी अनुभवलेलं आहे, म्हणून त्यांच्याशीच चर्चा करून हे सगळं अंतरंग उलगडवून दाखवण्याचा हा प्रकार आहे। तर दादा, आपलं पूर्ण नाव काय आणि तुमचं मूळ कुठल्या गावचे तुम्ही? आमचं नाव रंगराव हिवराप्पा जोग, राधानगरीमध्ये राशिवड जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो। बरोबर। तुमचं मूळ इथंच तुमचे राशिवड्यामध्ये। साधारण आजोबा तुम्ही बघितले, बाप आमचा वडील बघितला, आजोबा बघितला नाही काय? पण आमचा धर्म घोंगडे खांद्यावर घ्यायचा, शेळ्या मेंढ्या राखायच्या, तुम्हाला रानामाळा जायचं, बरोबर, चारायची, पुन्हा ते शिवा खायच्या, पुन्हा काय पोटाला घेऊन बसवायची, बरोबर बरोबर, आमचा धर्म आहे। म्हणजे परंपरागत मेंढी पालनाचा तुमचा हा सगळा उद्योग आहे। या निमित्तानं जे तुम्हाला फिरावं लागतं, नुसतं फिरावं लागत नाही तर रात्री एका विशिष्ट ठिकाणी मेंढी झोपावी लागतात, त्याच्यावर राखण करावी लागते। तर हे तुम्ही कुठं कुठं या मेंढी पालनाच्या निमित्ताने फिरला? आम्ही इथनं सोलापूर केलं, इकडे बारामती, खाली विजापूर, जमखंडी, आलमट्टीपर्यंत शेवट आम्ही फिरलो। बरोबर। पण काही या निमित्तानं या ज्या मेंढपाळ व्यावसायिकांशी आमचा संपर्क झाला, त्यांच्याही तोंडून हीच ठराविक गावाची नावं समोर येत राहिली। तर काय आहे आता बारामती वगैरे या भागात काय आहे की जेणेकरून मेंढपाळांचे सगळे जे लोंढे आहेत ते तिकडे जातात? बारामती भाग आणि बरा, आपण मंगळवेढ्याकडे गेले किंवा विजापुराकडे गेले, काय चोर जमित्या, काय लांडगं जमित्या, काय भागात शेतकरी काळरान मेंढर तोडीदार म्हणून घट्ट होते म्हणून काय त्या मिळत्या। मग असं आम्हाला ते वाटत तिथून उभा करून दिवस काढून चार, आमच्याकडे पावसाळ्याला मेरेकपासून दिवाळीपर्यंत पावसाची अडचण असल्यामुळे आम्हाला एवढे दिवस बाहेर काढावं लागते। म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की इथला पाऊस, कोल्हापूर जिल्ह्यातला पाऊस हा तसा मेंढरांच्या आरोग्याला फायदेशीर नसतो, म्हणून तुम्ही या काळात बाहेर जाता काय? त्यांचे पाय जात्यात, म्हणजे काय पाहून कोकणात राहून रोज भिजवून भिजून भिजून ते पायाला खत लागतंय, बरोबर, म्हणून आम्ही खालतीच्या भागाला दैवार कमी, पाऊस लागला तरी दैवार कमी असतोय,
म्हणून आम्हाला तिकडे 2-3 महिने 3.5 महिने काढायला लागतात. बरोबर आहे. म्हणजे मेंढपाळांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी तुम्ही कोल्हापूर परिसर म्हणजे हा परिसर आम्हाला काही ठिकाणी वनवर्ष लई वाईट होतं. पावसाला जेवण मिळत नाही. अगदी बरोबर आहे. त्या गाई चोर येणार, पाऊस आल्या म्हणजे लांडगा तरी येणार, म्हणजे आमच्या कुत्र्याचा खांडवा येणार, म्हणजे आमचे ते जनावरांचे धंदा जे आहे तो आम्हीच म्हणून पत्करला, इतर माणसाला जमणार नाही. त्याच्यावर नदार लय जणाचे आहे. तो खायचा जिनस असल्यामुळं कुत्र्यानं खायचा, लांडग्यानं खायचा, चोरानं खायचा, म्हणजे आम्हीच म्हणून ते धनगर आडाने म्हणून आम्ही ते पत्करलंय. बरोबर. आता वाहतूक वाढली, वर्दळ वाढली. पूर्वी रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती, त्यावेळेला मेंढपाळांचे लोंढे जात होते, आम्ही लहानपणात पाहिले. तर आता तुम्हाला काय ऍडजस्टमेंट करावी लागते किंवा या बदलत्या युगाशी तुम्हाला कसं जुळवून घ्यावं लागतं? आता हे शासनानं आम्हाला वनीकरण कुठं दिलं असतं हेंडवा, तर त्यांनी झाडं लावून तिथं दिवाणजी, लेंजेर, अमुक तमुक ठेवल्यामुळं ते त्यांचंच पोट बघित बसल्या. आमचा काही विचार नाही. मग आता ह्याला काय करायचं? धंदा मोडी त्याची पाळी आली आणि काही लोकांनी धंदा बंद केला. काय पोरं कामावर घाण्यावर जात्यात, ऊस तोडायला जात्यात, परंपरागत व्यवसायापासून काही लोक बाजूला गेलेत. मग त्याचा आता इलाज चालला म्हणून बाजूला गेली. बरोबर बरोबर बरोबर. मग शासनाचं आम्हाला कुठं वनीकरण धनगरांनी प्रत्येक गावाला ते सोडलं असतं तर मेंढर बसवायची सोय झाली असती, शेड मारला असतं, बरोबर, त्यांना हिंडली असती. तर शासन त्या झाडं लावते बिनकामाचे आणि फॉरेस्टरने पगार तिथे बसलाय. बरोबर बरोबर बरोबर. गावची माणसं मोरते बाहेर गावची तेवढे चांगले साहेब जगून जायचं. अगदी बरोबर. हे शासनाचा नियम उलटा आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही असं कधी स्वस्त घरात बसू शकत नाही. या मेंढपाळी मेंढर वाघार तोडतील, लांडगा खाईल, कुत्र खाईल, त्याच्यावर हल्ला करणार. वांडगाने लांडगा काय जंगलात गेला राधानगरी भागात तर वाघाट असतंय. बिबट्या कसला म्हणतात बरोबर. तर ते कुत्र वाघाटा घेते, ते नरडच फोडतंय. बरोबर. कुत्री तर ठेवीतच नाही ते. बरोबर. एकूण आम्हाला जे काही नजरेत आलं किंवा पाहिलं त्यात असं दिसतं की मेंढ्या नेहमी असं खालीमान घालून जात असतात. कधी बाबा कोणावर आक्रमण केलंय किंवा उधळले असं जाणवत नाही. तर हे त्याच्यावर जेव्हा लांडगा, कुत्रा किंवा बिबट्या आजूबाजूला जातो त्यावेळा मेंढराची प्रतिक्रिया काय असते की ज्याला बघून तुम्ही ओळखता की ही घाबरली, सासू लागला की ते लांडगा असतो तो मावाच्या बाजूने येत नाही, उगावाच्या बाजूने वारा नसतो मग ते उगावतो येतो, उगावाच्या बाजूने मावा चाल करतो आणि वरतीला आला की त्याचा सासरू वाऱ्याने मेंढराला लागतो. त्यावेळेला मेंढर उठून उभा राहतात. येस. म्हणजे निसर्गाने त्याला किती ताकद साईड बदलतो आणि खालतीला येऊन आणि एकानं काय करायचं, कुत्र्या आमची वांड असत्या, एकानं कुत्र्याला बाजू उभा राहायचं, आल्यागत करायचं, पसवायचं, दुसऱ्याने येऊन साईड नेऊन बकरे घेऊन जायचं. म्हणजे वाघ देखील किंवा बिबट्या देखील इतका चतुर की कुत्र्याला ते कुठंतरी असं भुलवतं, त्याची भूल धावतं. मग त्याने जगण्याने धंदा करणे आमचा विषय लय अवघड आहे. आणि त्याच्या मागे आता बघा हे तणनाशी मारल्यामुळं बकरी चारायला सुद्धा अवघड आलं. या तणनाशी खाली की गाप मिळते, ती गापसांती. म्हणजे त्यातल्या रसायनाचा परिणाम मोठा बकऱ्यांच्यावर होऊ शकतो. धंदा नको वाटायला. आता 1 मिनिटला वर्षाला 5,000 रुपये खर्च आहे बघा. ती यालेली असून ना, मोकळी असून तिला सांभाळण्याच भाग आहे का, तिच्या डिरला दूध जात नाही का, जात नाही, तिच्या पिल्ल्याला जतन करणार. बरोबर. आणि त्याचं जे दूध असतं ते म्हणजे तुम्ही पिता, आम्ही दूध प्यालो त्या काळात म्हणून आता पण आम्ही असं नाही. म्हणजे त्यात जी ताकद असेल, सत्व, जमिनीचं सगळं सत्व ते त्या दुधातून तुम्हाला. आता मेंढर सोडली का नाही शिटीत हिंडाला पडकात नाही, आता शिटीत का ते पडक पडले त्यात काँग्रेस आहे, तो काँग्रेस मेंढरा पोटाला काय नाही घालतो तर काँग्रेस खातो, काँग्रेस गवत. मग ते सकाळी मेंढरी पिळली की ते दूध कडू लागतंय. बापरे. काँग्रेस खाल्ल्यावर दूध बरोबर कडू लागतंय. म्हणजे त्याचा दुधाच्या चवीवर आणि त्याच्यातली जी काही ताकद आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आणि पहिलं आम्ही दूध खाल्लं अण्णा, ते आता दूध नाही, आता औषध मारलेलं आहे, ते परिणाम आहेच. ते दुधावर सगळ्या औषधाचा परिणाम हे होतो. आणि आपले एक धनगर बांधव जर बघितले तर ते धार्मिक वृत्तीचे आहेत. त्यानंतर ते ढोल वादन तर त्यांचं सगळ्या देशात आपल्या काय. याशिवाय कौन जी म्हणतात त्या कौनाला त्यांचा आवाज, त्यांचा लय आणि त्या सगळ्यांनी मिळून अगदी ते म्हणणं, त्याच्या मागं त्यांची भक्ती इतकी तीव्रतेने दिसून येते. मग तुमचा तो देव बिरोबा, तर त्याच्यासाठी या देवा धर्मासाठी, त्यानंतर तुमची संस्कृती जपण्यासाठी
तुम्ही काय काय करत असता? आम्ही देवाला काय करता, जत्रा आली कोणतरी लहान बारीक आहे बकरं कापायचं, देवदेव करायचं, काही पै पाहुणं आपल्याकडे यायचं का आपण त्यांच्याकडे जायचं आणि देवाला भंडाराची उदळ आणि ढोल वाजवायचं वादळ, या दोन गोष्टी लय मोठ्या असतात. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याच्याशी अजूनही सगळे घट्ट आहात. आम्हाला भंडारात गेल्याशिवाय ते गोडच वाटत नाही. पांढरी कापड दिसला काम नाही, पिवळी दिसायला पाहिजे. बरोबर. म्हणजे भंडाऱ्यात नाहून निघालं पाहिजे अशी एक आमच्या समाजाला त्या गोष्टीची आवड आहे. बरोबर आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की बकऱ्याचं दूध, बकऱ्याचं मटण याची एक ताकद असते, त्यात एक वेगळापणा आहे. तसं हा एवढा भंडारा अंगावर उधळून घेणं श्रद्धा तर आहेच, पण त्याचा आरोग्याच्या दृष्टीने किती चांगला आहे भंडारा पडणं, काय आहे त्याचं वैशिष्ट्य? तुम्ही कायम कपाळाला भंडारा लावूनच रोज भंडारा. बरोबर. त्याचं आरोग्याच्या दृष्टीने काय तुम्हाला माहिती आहे की काय त्याचं वेगळं महत्व असतं? भंडारा म्हणजे काय, आपल्या कुलदैवतचं आपल्यावर शिक्का राहिला. बरोबर. आपण कुठे गेलो बाळोबाचा किंवा बिरोबाचा पुजारी असा दिसाला. बरोबर. आणि आम्हाला त्याशिवाय काही गोडच वाटत नाही भंडारा आल्याशिवाय. बरोबर. मी आता वारकरी आहे, मी वारकरी असून सुद्धा गंध बुक्का लिहून त्याच्यावर भंडारा मला ते जमतच नाही. बरोबर. बरोबर. आणि भंडाऱ्यात म्हणजे हळदीचाच भंडारा ना? हळदीतले जे काय औषधी गुण आहेत ते या निमित्तानं. हळद म्हणजे एक नंबरचं औषध आहे, त्याचा शोध कुठं आमच्या लोकांनी काढला आहे. बरोबर. ते औषध एक नंबरचं आहे. बरोबर आहे. बरोबर. आरोग्याला. तर या सगळ्या तुमच्या या प्रवासात तुम्ही सगळे फिरला, मेंढ्यांची राखण केली, घोंगडी विकली, घोंगडी लोकांना म्हणजे विक्री तेही केली. पण या एकदा आमच्या श्रीरंग गायकवाड आमच्या समूह संपादकांना तुम्ही एका ठिकाणी दिसलात आणि त्यांना एक क्लिक झालं की आपल्या या वर्षीच्या कोल्हापूर तरुण भारतच्या अंकावर या माणसाचं मुरकळपूट, एक रांगडा माणूस, कोल्हापूरचा माणूस आणि एक कोल्हापूर सगळं तुमच्यात दिसतंय. तो राकटपणा आहे तुमच्यात, तो भक्तिभावाचा तो भंडारा आहे, हा तुमचा पारंपरिक वेश आहे. त्यामुळे तुम्हाला त्या आम्ही मुखपृष्ठावर तरुण भारतनं स्थान दिलं आणि कळत न कळत किंवा ते पसरत सगळीकडे गेलेलं आहे. तर तुमच्याबद्दल लोकात खूप कुतूहल आहे. तर तुम्ही हा फेटा बांधणं, तुमच्या खांद्यावर हे घोंगडं, तुमच्या हातातलं ते चांदीचं कडं, कानात हे जे घातलंय त्याला काय म्हणतात? त्याला लवंग म्हणतात. बरं, ही का वापरायची? हे सुद्धा औषध पटक्याला गोड दिसते पेटवायला, मॅचिंग होतंय म्हणून ते केलंय. आता ते पोरं बुद्धी घालतात. बरोबर. त्याच्यापेक्षा सोनार म्हटलं हे करूया. बरोबर. हे काय कुठेच मोडत नाही, याचं पॅशन वेगळा आहे. बरं. हा, हे बहुतेक जण हे घालतात अशा पद्धतीने. काय लोक घालतो ते, आता हे असली पोरं झाले ते आता काय नाही, ठीक आहे की मुद्दा घालतात असा काय. बरोबर. बरोबर आहे. हे तुमच्या मिशीचं रहस्य किती वर्षापासून तुमच्या या पांढऱ्या शुभ्र मिशा, म्हणजे एक वेळ काळी मिशी आहे, लोक म्हणतात भारी दिसते, पण या पांढऱ्या मिशांनाही तुमचा जो रुबाब वाढवला आहे त्याचं कशी मिशीला कसं तुम्ही सांभाळता? मी बघा त्या म्हशीला काय सुद्धा करीत नाही. आंघोळ करताना पिवळ्या झालं तर जरा साबण लावतो. मी तेल सुद्धा कधी लावत नाही. मला परमेश्वराची त्याला ताकद. कुठलीही वस्तू परमेश्वराने द्यायला लागते, ते आपण ठेवायला लागते. तो आणि कोल्हापूरचं म्हणजे काय माहिती आहे, फेटा आणि मुशी झाली की कोल्हापूरचा आवाज आहे. बरोबर. माणूस तर काय बाहेरच्या माणसाने बोलायला आणि कोल्हापूरच्या माणसाने हे फेटवल्यानंतर डोळे केले तरी कोल्हापूरचे ऐकणार नाही. बरोबर. असा माझा विचार करतो. अगदी बरोबर आहे. बरोबर. कोल्हापूरचा आवाज जगात एक नंबरचा आहे. अगदी बरोबर. म्हणजे पूर्ण तुम्ही धनगर हे जी बंधू आहेत त्यांचं सगळी परंपरा जपली की डोक्यावर या फेट्याच्या बांधणीला काय म्हणतात? ह्याला पटका बांधला का म्हणते? पटका बांधला असं. खांद्यावर घोंगडा आहे, घोंगडा पटका पाहिजे. पटका आहे, धोतर आहे, कोल्हापुरी चप्पल आहे, आता चांदीचं कडा आहे. म्हणजे अगदी पूर्ण तुमचं जे एक व्यक्तिमत्व आहे त्या अशा तुम्हाला यापूर्वी किंवा तुम्हाला या पेहरावात बघून म्हणजे अगदी चांगली चांगली माणसंही थांबवून तुमची चौकशी करतात. आम्ही आळंदी पंढरीला मी चालायला लागलो की लोक गाडी आडवी लावून ती काय वर फिरत्याला काय येऊन ड्रोन म्हणतात. ड्रोन आमच्यावर येत असते. आमचे रूप बघून तिने नेत्यात ऋण कसलं ते फिरवून नेत्यात. आणि सासवडच्या घाटानं आपलं फोटो किंवा आपल्या खांद्यावर टाकून बरेच लोक आपल्याला फोटो काढणार आहे. बरोबर आहे. मुंबईला गेलो तर गाडीच्या मोहर मालकाने उभा करून खांद्यावर टाकून फोटो काढला. आता तुमचं वय रनिंग म्हणजे आता कुठलं वय? आता वय माझं 73 आहे. 73 वय. 73 वयात नेहमी तुम्ही या मेंढपाळा व्यवसाय असला तरी त्या निमित्तानं निसर्गाशी तुम्ही कायम एकरूप असता. मेंढ्यांच्या जवळ असलेल्याचाही काही आरोग्याला फायदे आहेत का? आरोग्याला चांगला आहे ते. काय एखाद्या माणसाला टीबी झाली असं त्याने मेंढरात झोपायचं
आणि उठायचं सकाळचं शिळीला उठवायचं, एक शिळीचा एक प्याला मुत्तू प्यायचा 6 महिने. मुत्तू का दूध? मुत्तू प्यायचा शिळी. बर. हा. शिळीचा मुत्तू प्याला तर तो आरोग्याला चांगला 1 नंबर राहील. डॉक्टरच काय तिथे येत नाही. टीबी तिथं आज झोपून उभाड्यानं आणि शिळीच्या मुताने गेली पाहिजे. आणि त्याला रोज सकाळी तलपच येणार. एखाद्याला दारू प्यायची कशी तलप असती अशी त्या मुत्ताची तलप येणार त्याला. मी त्याचं त्वार त्याच्यावर बसतंय. आणि हे घोंगड्याचं रहस्य काय? म्हणजे आता इतकी अंतरून पांघरून वेगवेगळ्या प्रकारची आलेले आहेत. म्हणजे जाडच्या जाड आहेत, अगदी पातळ आहेत, त्याच्यावर फुला पानाची सगळी नक्षी वगैरे असते. तर हे तुमचं रांगडं घोंगडं याचं हे काय आहे? हे का म्हणजे एखादी आता शाल घेतली असती तरी मी असं म्हणेन की चाललं असतं, पण या घोंगड्यात काहीतरी दडलेलं असतं रहस्य. या घोंगड्यात काय जादू बत्तीर काय नाही. हे घोंगडं माझ्या ह्या पॅशनला शोभा करता किंवा मला ह्या गावातनं कोल्हापूरनं मी साईड खेड्यावर गेलो चालत मेंढरा शेटाळ्यामुळं घोंगडं खांद्यावर असल्यामुळं कोणतरी मेंढर बसायला ना म्हणतो, कोणतरी तिथं माझं रान नांगरचा चारा म्हणतो. घोंगडं असल्यामुळे आपल्याला काही वेळ आली तर त्यांच्या आम्हाला भाकरी द्या आणि मी इथं वस्ती राहतो म्हणत आपल्याला चोर असं कोण म्हणत नाही. हे माणूस धनगराचा देव राहून दे की आम्हाला घोंगड्यापासून असलेले पोलीस देखील धनगर आहे म्हणले की हात करून पुढे जात असतील ना. घोंगड्यामुळे आम्हाला झोपायची जी लायकी आहे ना आमची ठेवली आहे. बरोबर. आणि असं अरबात गेलं की चोर आहे कोणाला काय उचलून नेतोय काय की मस्त नेतोय काय की 4 रुपयाला कोण म्हणत नाही. तिथलं काय ते घेऊन जाईल डबा असं कोण आमच्या रुपयाला कोण म्हणणार. असं म्हणतात की आम्ही अनुभवलेलं आहे म्हणून सांगतो. घोंगड्याला जी ऊब असते ती त्याचं काय वेगळं म्हणजे काय त्यात? त्या घोंगड्याच्या अंगात असा ज्या माणसाला गादीवर झोपणाऱ्याला अंग दुखतं, मोठ्या सणाचं घोंगडं हातून तो झोपला त्याचं अंग हे कधीही दुखणार नाही. त्याच्या अंगावर सळ उठलं पाहिजे उघड्या अंगावर. बरोबर. ती तिची वाई किंवा आत काय ताप असला तरी कमी आणता येते. घोंगडी त्याची घोंगड्या आरोग्याला 1 नंबर जाईल. चांगलं हे म्हणून अगदी मोठ्या मोठ्या लोकांना देखील तुम्ही भेट दिलेला आहे ना. होय. आता महाराजांनी मी भेटायला गेलो, महाराजांनी कधी बघायला नाही. शाहू महाराजांनी मी त्याचे एकांत घोंगडं कवाच विकतोय मी. मग त्यांचं ते पेय म्हणले. मी म्हटलं मी महाराजांच्या घोंगडं खांद्यावर घालणार आहे. तर ते म्हणलं महाराजांनी आवडतंय. मग तिने माझी त्यांची गाठ घालून दिली आणि मला मागं मोहरम असं कुत्र्यांचं भ्यात येतलंय. बरोबर. तिने वर नेला आणि मी महाराजांच्या हातात घोंगडं तर महाराज म्हणले खांद्यावर घाल. मी खांद्यावर घातलं. ती हेडिओ केला. ती हेडिओ 10,000 मोबाईलला गेला ना तो व्हिडिओ. तुम्ही महाराजांना घोंगडं खांद्यावर घातलेल्याचा. मग लोक मला विचारतात काय महाराजांनी 25,000 दिलं वाटतं. अरे पैसे मिळवते कोण? अगदी पैशासाठी करायचं. बरोबर. तुम्हाला त्यांना असं काही जणांना वाटलं असेल महाराजांनी दिले याला. तू राजाला काय कमी आहे काय? राजानं आपल्याला हातात दिलं आलं एवढं बाळ त्याचं दर्शन मिळालं. आणखी एक मी बघतोय तुमच्या काखेला एक जाळीदार अशी पिशवी असते. ते का विचारतो तर साधारण आम्ही ज्या वेळा एखादी बॅग बरोबर घेऊन जातो की आमचा असा प्रयत्न असतो की त्याला जरा देखील ती उडी नसावी म्हणजे सगळं आपलं सुरक्षित राहतं. तुमचं तर त्या जाळीतनं असं गटळच्या गटळ दिसतं. तर त्या जाळीला काय म्हणतात आणि ते काय आहे प्रकार? ते जाळं आम्ही काकाला अडकतो का? आम्ही ते बॅग काकाला अडकली की ते आमच्या यशाला सोबत नाही. आमच्या काकाला जाळं असलं की धनगराला जाळं वाढ साहेबाला बॅग म्हणजे धनगराला एक जाळं पाहिजे, घोंगडं पाहिजे. कोल्हापुरी ह्याला तुम्ही काय म्हणता? पायतान म्हणता? कोल्हापुरी चप्पल. तशी ती जाळं त्याला पाहिजे. त्यात एक भाकरी भूक लागली तर कुठे वेळ पडली तर खावावी. एक पाणी प्याय करता पात्यात त्यात ठेवायचं का आपल्या गोळ्या कोण खाणार त्यात टाकल्या तर काकाला अडकली जाईल तिथं गोळ्या तयार. बरोबर. भूक लागली अर्धी भाकरी खावावी वाळलेली असं ना फोडून घाल तर प्याला बरं पाणी प्यावं. म्हणजे आता काय खाऊन मसाला चालला ना आणि आता ते खायचं दिवसही गेलं. बरोबर. तिथे गेले की नाश्ता आला फवे अमुक अमुकले बालगडी आता मिळाला त्या पहिल्या काळात मिळत नव्हत्या. हाटला चहा प्यायला म्हटलं 10 पैशाला कुठला चहा एवढा. आणि समजा रात्र झाली काहीतरी गाडी चुकली अमुक झाली तरी घोंगडा अंतरून अंगावर गेली की कुठे तुम्ही काय दारात जाऊन झोपलं तर काय भ्यान आहे. धनगर दारात आपल्या झोपलाय काय करेल काय असली मनात शंका म्हटलं काय बघायचं नाही तिकडे त्या माणसाला. म्हणजे हा तुमचा सन्मान आहे घोंगड्याचा. आमचं आत्माच म्हणायचा. बरोबर. घोंगडं म्हणजे धनगराचा. तुमच्या या व्यक्तिमत्वामुळं
काही चित्रपटातही तुम्हाला छोटीशी भूमिका करायला मिळाली किंवा चित्रपटात अभिनेत्याबरोबर मी गेलो छंदफिरतीच्या पिक्चर मध्ये मला नेला. छंदफिरतीचा पिक्चर म्हणजे ते सांगली जिल्ह्यात काढला होता. ते जुनं काय वाड्याचे आहे बरोबर, त्या वाड्यावरने तिने ते राणी माने बाहेर ठेवलं होतं. मग त्याने धनगरी व्यवसाय त्यात पाहिजे होता. नटीनं बकरं उचलून न्यायचं. मग तिथं धनगर 100-150 होती. बर, ते म्हणते मला घ्यायला पाहिजे, ते म्हणते मला घ्यायला पाहिजे. मग ते काय आपल्याला कल्पना आहे जे त्याची पाहिजे आहे तेच घेणार. बरोबर, तिने सगळ्यांनी हाकलून लावली, मला घेतला. आणि ती नटी आपल्या मेंढरात आली आणि बारक पिल्ल्या घेऊन मोहर चालली. मग तिकडे नट बसला साईडला, तो तिकडे बेता नटीजवळ तिथे मेंढर जाताना आला नटी बशी आणि त्याला एक गचका दिला. ती काय म्हणली नटी, काय रे तुला दिसतंय का नाही? दिसाले म्हणून गचका मारला तुला. म्हणजे त्याच्या संवाद तो चित्रपटातला त्या चित्रपटात हे मुलाखतीला मी होतो मेंढपाळ व्यवसाय काय बाळा बरोबर आहे काय? हो हो हो. ते म्हणला दिसालीस म्हणून तुला गचका मारला. बरोबर. आणि जन्मट हे पिक्चर काय ते बापू बरोबर पिक्चर काढला होता अमरापूरकरांनी, सुहास पाटील पुणेकर. ते त्यांनी धनगरी व्यवसाय पाहिजे होता. मग ते धनगर बरी दिसायला असतील पण ते काय आमच्या नशिबात होतं त्यांच्या बरोबर जरा बोलायचं किंवा त्यांच्या संघ बसायचं. बरोबर. तिने आम्हाला नेले, तिने दिलं आम्हाला त्या काळात 1500 रुपये. मी काय म्हणतो कशाला पैसे काय केले आपण. मग असली पोरजी भोवत्या होती बघायची होती बाहेरची, ती मामा त्यांच्याकडे पैसे असतात घ्यायचं असते. बरोबर. मग ते मी त्या 1500 रुपयाचं 7 पोती भात तवा आलं 79 काळात मी ती सगळ्या मेंढपाळवाल्याची वाटून दिली. बरोबर. सगळेजण खाव्या म्हटलं भाजी बघ देवान दिली. मग त्या अमरापूर कसं मी मुलाखत केली. त्या अमरापूर काय काय करणार होते ते डाकू पळून गेलत आणि त्याच्या मागं पोलीस लागलं. मग ते काय म्हणाले अमरापूरकर, अरे रंगा तर काय दादा, तर पोलीस आमच्या मागं कुत्र्यावर आम्ही चाललोय तर दादा एवढी भाकरी कुत्र खावा म्हणून त्यांनी भाकरी म्हणून हातात दिली घोड्यापाशी. म्हणजे जाता जाता तुम्ही त्यांना मदत कशी केली अशा स्वरूपाचं होतं. मग आमची मेंढरं होती त्यांच्या संकट. मेंढरात घोडे आले. बरोबर बरोबर. मग त्यांनी त्यावेळेला आम्हाला 1500 रुपये दिले. त्यावेळेला भात घेऊन 5,000 वाटून घेतले. या सगळ्या वाटचालीत तुम्ही अगदी समाधानाची सगळी वाटचाल अशी तुमची सगळी सुरू आहे. मग आपण मेंढपाळ मध्ये कलाकार चांगला नाव आला आहे. बरोबर झालं. आपण ढोल कलाकार दिल्लीचा कलाकार आपण आहे. मग आपल्याला राज्याने पाठिंबा दिला आहे, खांद्यावर घेतले. मला दिल्लीला केंद्राने आम्हाला पेन्शन दिली. म्हणजे लोककलेचं तिथं हे होतं का? लोककले 155 देशाचे कलाकार जमवली होती. बर. त्या ठिकाणी रविशंकराच्या कार्यक्रमाला मग 155 देशात सगळं कलाकार येऊन तिथं कला दावून आपापले गेले. बरोबर. किती जणांचं तुमचं ढोल याचं आमचं ढोल आमच्या गावचं 30 नेलं. बरोबर. आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं 650. आणि तुम्हाला तुम्ही ढोल वाजनात पारंगत आहे? होय. ढोल वाजवण्यात ढोल आमचा एक हाती वाजवायचा. राम राम केला की रविशंकरांचा आनंद वाटला. राम म्हणलेलं ती माणसं त्या देवात रामाचे राम राम म्हणणारे संगीत त्याने बरं वाटलं. आणि 2 डाव आम्हाला कर्मानक वाजवायचा आला. 2 डाव पाऊस आला. आम्ही पावसात वाजवला. बरोबर. म्हणजे शंकरला सुद्धा आवडला असं रवी महाराज म्हणले हजर राहिला आमच्या पावसाच्या रूपाने. मग आम्ही काय लिहिताय का वाचताय अंगठी बाजूला आम्ही रम्मा पडविणारी माणसं का हात दुखतो म्हणणार नाही, कंबार दुखतो म्हणणार नाही. चालू आता चालू केलं उद्या सकाळमध्ये आम्ही वाजवतो. नाही, पूर्वी एखाद्या मिरवणुकीला रंगरावजी एखाद्या मिरवणुकीला धनगरी ढोल आहे म्हटले की त्या मिरवणुकीची शोभा वाढायची. अलीकडे हे डॉल्बीचं वगैरे वाढल्यामुळं ढोल पथकांच्यावर परिणाम झालाय का? ढोला परिणाम झाला आणि एवढं काय आता लोक आमचे ते काम लागावं असे वापरत नाहीत. आता ही सगळे अशी झाल्यात पोरं काय शाळा शिकणारे काय ते आणि माझ्यासारखी पटकवाली 4 कोण बाहेरची घट्ट आहेत ती जात्यात. तर ढोल गाणे डॉल्बी वाजायला बंद करतोय. इतका त्याचा ताल चांगला. ढोल तर 50 एकसारखा झाला आणि वाजवणारे अशी पोरं झाली. तो डॉल्बी ग बसायला पाहिजे एवढा ढोलाची ताकद आहे त्या. म्हणजे डोकाची त्या ढोलाची लय त्याला बोलूच देणार नाही.
एक डॉल्बीवाला हवा नाही धनगराचं, त्याला बंद पाडायचं. आणि बेंडवाले किंवा आपले भजनी मंडळ वारकरी त्यांचं बी तिथे काही चालत नाही. किंवा तुम्ही काय म्हणता ते मला मोहरा ऐकूची येत नाही. बरोबर त्या रंबाड्यामुळे. रात्री येळवड्यामध्ये बाळोमाची मिरवणूक होती, तिथं होतो आम्ही त्या कार्यक्रमाला. कुठे म्हणला? येळवडे गाव आमच्या लग्न आहे, तिथं बाळोमाचा प्रसाद काल होता. मध्ये फोटोची मिरवणूक गावात काढलेली. एक 200 ते 300 माणसं दिंडीला होती, भजनी मंडळ. बरोबर. टाळकरी आणि आमचं झालं होतं 50. तर ते पळून लांब जायचे म्हणायला. बरोबर. आम्ही जवळ आलो गेली बघा मोर. ते त्यांचं काय म्हणतो ते ऐकूच पुढच्या वेळेला टाळकरी बंद करून एक 10 ढोल वाढवूया अशी ती पोरं रात्री चर्चा होती. बरोबर. आमचा चांगला. या सगळ्या 72 वर्षाच्या प्रवासात तुम्ही तुमची सगळी परंपरा जपली, तुमचं व्यक्तिमत्व सगळं जपलं. म्हणजे एक धनगराचं अस्तित्व कायम राखण्यात तुमच्यासारखी ही मंडळी तुम्ही यशस्वी झाले. अशी बरीच आहेत. बरोबर, बरीच आपल्यासारखी बरीच. आणि या तरुण भारतच्या मुलाखतीला तुम्ही आला. तरुण भारतच्या मुखपृष्ठावर ते एक मुख्य छायाचित्र म्हणून तुम्ही एक आता त्याचं प्रकाशन मंगळवारी आहे, यावरही तुम्हाला स्थान मिळालं. तुमचं या सगळ्या वाटचालीबद्दल आणि आपल्या सहकार्याबद्दल तरुण भारतच्या वतीने आपले आभार. रामकृष्ण हरी. जय बाळोमा.